नारायणं नमस्कृत्यं नरो चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जैवमुदीरयेत्। ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशीसूतो बुधश्च ऋषिशुकरां शनि राहुकेतवा कुर्वन्तु सहस्रम् सुप्रभातम् अहिल्या द्रौपदी सीता तारामन्दोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम् अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानश्च कृपा विभीषण परशुरामस्य सप्तैते चिरञ्जीव महादेवै महादेवै शिवाय सततं नमः नमः। प्रकृतिभद्राय नियतां प्रणता स्मृता मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामोदिष्टम् आत्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे कटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः। तस्मै श्री शान्तिगिरिये नमो नमः। प्रथम आपण सर्वजण या पाठच्या निमित्तानं गोडाचं नामस्मरण की या ठिकाणी कोणी वरात करा वरात का वरात हा ओम जन जनाय नमः ओम जनार्दनाय हा नमः। ओम नमः ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन। ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज। बजरंग बली की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की, हृदयेश्वर भगवान की, संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज की जय। बजरंग बली की जय। गंगा गोदावरी माता की जय। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान यांचं स्थान आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये यांचं नाम आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये रोमामध्ये ज्यांचं काम आपल्या रक्तामध्ये ज्यांनी आपल्या सर्वांना हा फारचा नित्यनेम दिला अशा प्रभूंच्या बाबांचे शास्त्रांचा नोंद करूया. त्र्यंबकराज संत निवृत्तीनाथ महाराज भारतेश्वर जेवढं जीवल्याचे जन्म वंदन या पवित्र भूमीला वंदन मात्याला वंदन या सगळं समापस असलेल्या सर्व नदी माणसं सर्व माता भगिनी भक्त बालगोपाल त्याप्रमाणे जसे आपले परमेश्वर कुठे परमेश्वर परमेश्वर हा बरं परमेश्वर बाबा त्याप्रमाणे विवेकानंद आपले सुंदर माऊली बरं आपले रवींद्र नायक हा बरं त्याचप्रमाणे पुढे असलेले सर्व अनुक्रमाची बालगोपाल त्याप्रमाणे प्रिय बघा सर्व भक्तांना संपर्क करणे आपली जिजूर करणार नाही त्याप्रमाणे उपस्थित असलेले अनेक भक्त बघा जीवनाची आज पुनस्मरणाचे काय बैठकीचं आयोजन केले त्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व गुरुभक्त जसं कन्नड तालुक्यातील समाजद्वारा तिथे कन्नड तालुके होते तिकडे बसले हा हा कन्नड नांदगावर एरंडोलवर ठीक आता येतच राहणार अशा सर्व भक्तांचं आणि परत व्रत करणारे सर्व बघा गुरुभक्तांचं जे हवेवर होतं पाण्यावर दुधावर फळावर गेलं अशा सर्व गुरुभक्तांचं त्याप्रमाणे गायक आणि वादक आणि भंडारामध्ये फराळ बनवणार तर सेवकांचं
आचार्य वगैरे असे सर्वांचं इडली कमिटी कुठे दीपक जो म्हणते कुठे दीपक जो म्हणे कधी वरात करा जेवढं उपस्थित या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं टाळीवर अभिनंदन या ठिकाणी आपण करायचं असेल. की कलियुगी उद्धार हरीच्या नामी म्हटलं जातं. आता जो कलियुग चालू आहे त्या कलियुगामध्ये नामस्मरण नारायण साधं बघा महत्व दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने बघा अनुष्ठान करतानाच नामस्मरण करायचं नाही, तर जेव्हाही बघा आपल्याला आठवणी प्रत्येक काम करताना म्हणतात आपण नामस्मरण बघा केलं पाहिजे. नामस्मरण का कारण नामस्मरणाचं मय वगैरे आत्माच आणि भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायाने सांगितलं बरं. ती नामाचा प्रभाव बघा फार मोठा आहे बघा. किती मोठा आहे? नामस्मरण करणाऱ्या भक्तांचं बघा काय काय म्हणलं महाराजांनी, किती महिमा मोठा आहे ना नामस्मरण करणाऱ्याचा. नामस्मरण करणाऱ्या भक्ताची यम चरण वंदन करतो बघा. यम कोणाच्या पाया पडतो? तुमच्यावाल्या म्हणजे जाणून ठेवायला बसलेलं बघा. लक्षात घ्या, यम वंदन करतो. वंदन म्हणजे पाया पडतो. स्वतः चतुर्भुज विष्णू म्हणजे भगवंत बरं का, असं नामस्मरण करणाऱ्या पाहिजे सजीव उभा राहतो. देव सुद्धा आजूबाजूला बघा उभा राहतो असं बरं का. नामापुढे संसाराचे भय बघा राहत नाही बरं का. आणि कळीकाळ तिथे तोंड सुद्धा दाखवित नाही. नामाची जेवढी शक्ती आहे बरं का तेवढं पाप या जगामध्ये नाही. म्हणजे किती बघा नामाची शक्ती आहे, सामर्थ्य आहे. असं म्हटलं जातं कोणा जगात आतापर्यंत असा कोणीच जन्माला नाही बघा, कोणी जन्माला आला नाही एवढं पाप करेल, एवढं पाप करेल बघा, ते देवाच्या नावापुढे शिल्लक राहील बघा. तिथे सामर्थ्य बघा नामस्मरणाचं आहे. म्हणून काय म्हटलं जातं, पापाचे पर्वत पापाचे पर्वत भस्म नाम अगणित भस्म नाम अगणित म्हणजे नामाला अग्नीची उपमा दिली बघा. म्हणजे पापाचे पर्वत डोंगर जर असले तर या नामस्मरण नामाने का बघा जळून जातात असं म्हणजे बघा नामाचं बघा. आणखी काय बरं का, नामापाशी चारही मुक्ती बरं का, एकच मुक्ती नाही, चारही मुक्ती बरं का त्या ठिकाणी निश्चितपणे बघा द्या की हजर असतं असं नसतं. म्हणजे नामाहून दुसरे अधिक सुगम साधन या कलियुगामध्ये कोणतंच नाही असं नक्की बघा, ठाम बघा, लक्षात घ्यायचं बरं का. म्हणून आपण मग चॅलेंजर आपण आम्हाला लक्षात घ्यायचं. अशा रीतीने बघा नामाचं महिमा नाथमन भगवतमय वर्णन करतात. आणखी पुढे बघा वर्णन केलं बघा नाथाने. तर नामामुळे आणखी काय बघा, नामस्मरणामुळे आणखी काय होतं की प्रत्येकामध्ये बघा 3 गुण आहे बघा. किती गुण आहेत? ते 3 गुण कोणते? रजतम आणि सत्व बघा. तम म्हणजे काय? क्रोध बघा. काय क्रोध? तम म्हणजे काय? तम म्हणजे ज्यानं बघा तामसी बघा, तामसी बघा तम शीघ्र. तम म्हणजे तामसी क्रोधी. दुसरा रज म्हणजे काय? भोगवादी बघा, मस्त बघा हाऊस मजा करणार बघा, विलासी. आणि तिसरा सत्व, जो नेहमी बघा पूजापाठ करतो. लक्षात असे 3 गुण बघा सांगितलेले आहेत. आणि या नामस्मरणानं काय होतं, पहिला कोणता गुण कमी होतो? तम बघा, म्हणजे क्रोध, गर्व, अभिमान ज्याला पण होतो बघा, हा नामस्मरण बघा कमी होत जातं बरं का. रजगुण सुद्धा आपला, जसं आता घरी तुम्ही मस्त गरम पाणी आंघोळ करीत होती,
आता कोणते परिणाम करायला लागले लक्षात घ्या. सकाळी घरी कधी उठायचे आणि चहाचा चहाचा करून सुरवायचा घरी लक्षात सकाळी सकाळी. आता इथं लक्षात रजगुण म्हणजे भोगवादी बघा, चंगळवादी वृत्ती असणं. सतत नाम घेतल्याने काय होतं बरं का, माणसाची प्रवृत्ती बदलते बरं का. म्हणजे तामसी रजगुणी असेल ती बदलून बघा सात्विक तो भक्त, तो व्यक्ती बघा, तो मनुष्य सात्विक होता. तर कशा रीतीने बघा सात्विक बनतो ऐका बरं का. नाथ महाराज सांगितलं, जर जो आता नाव घेतो, जो नामस्मरण करतो ना, तर नामस्मरणाने काय होतं, त्याचं अंतकरण शुद्ध होतं. तसं स्नान केल्याने काय होतं, आपलं शरीर पवित्र होतं. लक्षात घ्या. तसं आतलं बघा, जे हृदय ते कशाने पवित्र होतं बघा, नामस्मरण. आणि मग ज्याचं हृदय शुद्ध झालं ना, तिथं कोण येऊन माहिती आहे, कोण येऊन राहतं, भगवंत बघा त्याच्या हृदयामध्ये राहून. कशामुळे, नामस्मरण बघा त्याने घेतलं, नामस्मरण त्याने त्याचं हृदय शुद्ध झालं. ते हृदय शुद्ध झाल्यामुळे भगवंत काय करतो, त्या भक्ताच्या हृदयामध्ये शिरतो बघा, शिरतो. लक्षात, त्याला बोलावं लागत नाही. लक्षात, नामस्मरणाचा महिमा लक्षात. आणि त्याचं बघा शुद्ध चित्त काय माणसाचं शुद्ध बघा, शुद्ध होतं चित्त नामस्मरणाने. आणि ज्या प्रापंची वासना आहे, काम, क्रोध, लोभ, मत मत्सर या वासना सुद्धा माणसाच्या कमी होतात बघा या नामस्मरणात. आणि बघा, मनुष्य कोणाला चिटकून राहतो मग, तेव्हा का देवाला गुरुला बघा, तो घट्ट पकडीत असतो. अहंकार तर त्याच्या देवाच्या रूपात विरूनच जातं बघा. जसं मीठ नाही का पाण्यात विरघळतं, तसं त्याचा अभिमान काय होतो, नष्ट होतो. कोणाचा, नामस्मरण करण्याचा. आपण अहंकार आहोत असे भान बघा त्याला राहत नाही बरं का. आपला चित्तपणा विसरते, मनाचे मनतो नाही शिद्ध बघा. तो मनाने मग कोणतंच काम करीत नाही. गुरुच्या आज्ञेनुसार बघा तो काय करीत असतो, नेहमी वागत असो, आचरण करीत असतो. त्याप्रमाणे बघा त्याच्या मनामध्ये हे करू का ते करू का, सांगा मी काय करू, असा कोणता प्रश्न बघा त्याच्या मनामध्ये राहत नाही बघा. कोणाच्या, नामस्मरण करणार. संकल्प आणि विकल्प बघा त्याच्या मनामध्ये उमटतच नाही. आणि त्याची बुद्धी बघा, बुद्धी काय होते, स्थिर काय होते, म्हणजे चंचलपणा हा बघा नष्ट होतो. त्याची बुद्धी कॉन्स्टंट बघा शुद्ध होते, स्थिर. अशा रीतीने बघा भक्ताचे हृदय शुद्ध झालेले पाहून हे स्थान जे म्हणतो मला बरे झालं बरं का, बरं आहेत म्हणून तेथे तो भगवंत त्या भक्ताच्या हृदयातून बाहेरच पडत नाही का, काय बाहेरच पडत नाही. लक्षात, म्हणजे त्या नामस्मरणाने देव बांधला गेला बघा हृदयामध्ये. काय झालं, भक्ताच्या हृदयामध्ये बघा देव बांधला गेला. आणि मग तो देव बघा दयाळू. कारण काय बघा, भक्तांनी काय केली, प्रेमाची बघा दूरी केली. कशा दूरी केली आहे, देवाने देवाला कशाने बांधलं भक्ताने बघा, प्रेमाच्या दोरीने. कोणत्या दोरीने, भक्तांनी प्रीतीची दूरी केली बरं का, म्हणजे प्रेमाची बघा दूरी केली. आपण त्याला म्हणून चराट दाव जाव्याने मानला गेला. आणि कृष्णाचे चरण बघा हृदयात त्याने घट्ट बघा बांधून टाकलेत बघा. मग तो बाहेर कसा पडणार बघा. आता एकदा बांधलेला मनुष्य बाहेर पडू शकतो का, लक्षात घ्या. एखाद्या आपण कोंडला आत्मी घरामध्ये तो बाहेर जाऊ शकत नाही बघा. मग बघा नामस्मरणाचं काय महिमा बघा, आत्मा वर्णन करतो बघा. आता कोणी म्हणेल हे कुठे आहे, म्हणे काय
काय खोटे कोणी म्हणे हे खोटं काय म्हणे, एवढा मोठा तुमचा बलाढ्य दैत्यांत भगवंत बघा, हृदय कमळामध्ये असा कसा कोंडला गेला जाईल म्हणे बरं का. प्रश्नाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला. देव का लहान आहे का लक्षात घ्या. जो दैत्य म्हणजे राक्षसांना मारतो की त्याला दैत्यदग म्हटलं जातं. असा भगवंत बघा बलाढ्य, एवढा मोठा बलाढ्य दैत्यदग हरी हृदय कमळात कसा बघा कोंडला जाईल बरं का. तर नाथराज म्हणतात त्यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही बघा. भगवंत हृदयात कोंडला गेला आता आश्चर्य करण्यास काहीच नाही बघा. कसं बघा नाथमार निवडून केलं बरं. म्हणजे त्यात आश्चर्य करण्यासाठी काहीच कारण नाही म्हणे. कारण काय, मग सुंदर उदाहरण आत्माने दिलं बरं. कोणतं उदाहरण दिलं म्हणजे भुंगा असतो. काय असतं भुंगा. भुंगा काय करतो, कठीण अशा लाकडाला छिद्र पाडतात. तोच भुंगा मात्र सूर्यास्ताच्या वेळेला कमळाच्या फुलाजवळ अडकला गेला तर काय होतं, रात्रभर तो कुठे राहतो. विचार करा ना, जो भुंगा वाळलेल्या लाकडाला चित्र पाडू शकतो तोच भुंगा कुठे राहतो रात्रभर कोमल पाकळ्या. लक्षात ठेवा. जो बघा भुंगा शिष्य म्हणजे वाळ्या लाकडाला कोरतो, त्याला भोग पाडतो, तोच कोवळ्या कमळातही रात्री कमळ मिटले म्हणजे अडकून बघा रात्रभर अडकून पडतो आणि कमळातील केसरांना जराही पिढा देत नाही बरं का. त्याप्रमाणे देव बघा भक्ताच्या प्रेमावर काय होतो, लुब्ध होतो बघा. आणि तो कुठे राहतो मग भक्ताच्या हृदयामध्ये राहतो बरं. ते त्याचे प्रचंड सामर्थ्य चालत नाही बरं कोणाचं, देवाचं. कारण प्रेमा पुढे कोणाचेही बळ चालत नाही बरं. आणखी एक उदाहरण दिलं, जसं आता कोणाचं उदाहरण दिलं भुंग्याच दिलं ना, तर दुसरं आणखी उदाहरण दिलं बघा. दुसरं कोणतं उदाहरण दिलं म्हणे बघा, एक लहान मुलं असतं, घरामध्ये लहान मुलं असतं आणि त्याचा बाप म्हणजे वडील घराच्या बाहेर बघा ज्यावेळेला निघतात बघा, निघायच्या टायमाला ते लहान पोरगं काय करतं, बापाचा हात त्याचा कपडा पकडतो बघा. लहान मुलाने बापाचा कपडा पकडतात, बाप काय जागीच बरातो. कारण काय, बाळ पिळा घाली पालवा. काय बाळ पिळा घाली पालवा. नाथमाने सुंदर केलं बघा. बाळ पिळा घाली पालवा. तरी काय तो निर्बळ झाला ना, तो स्नेह बुरला बघा ढळेला. म्हणजे पुत्राच्या प्रेमासाठी जसा बाप जागीच बघा थांबतो लक्षात, त्याचाच भक्त सुद्धा आपला देव सुद्धा भक्ताच्या प्रेमासाठी हृदयामध्येच सुख मानतो बरं का. याप्रमाणे हरी त्याचे अंतकरण सोडित नाही बरं का. व तो प्रेमामुळे हरीचे चरण भक्तही बघा सोडित नाही. म्हणजे जशी हरीवर म्हणजे देवावर त्या भक्ताची प्रेम असतं, तसाच भगवंतही बघा भक्तावर प्रेम करतो बरं का. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. काय बघा भक्ताचं आणि देवाचं प्रेम असतं की. अशा रीतीने बघा नामस्मरणाचं महत्व जे भागवतामध्ये बघा वर्णन केलंय ते आपण बघा देवा ध्यानात जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहे बरं. किती प्रकारचे लोक आहेत, किती प्रकारचे लोक जगामध्ये, दोनच प्रकारचे वर्ग. एक प्रकार कोणता, आस्तिक. हा, आस्तिक म्हणजे जगामध्ये देव आहे असं मानणारा. दुसरा काय म्हणजे नास्तिक काय म्हणतो, नॉट गॉड, देवच नाही बघा. नास्तिकाचा विचार म्हणजे देवच नाही बरं का. मग एखाद्या नास्तिकाने जर तुम्हाला विचारलं, काय विचारलं म्हणजे तुम्हाला देव करते, अनुष्ठान करते, जप करते बरं का, पूजा करते की, मग तुमचा देव कुठे नाही मला दाखवा म्हणे, तर तुम्हाला देव दाखवता आला पाहिजे की नाही. लक्षात राहून महत्वाचं.
नास्तिकला सुद्धा आपण चॅलेंज काय केलं बाई, चॅलेंज बघा, चॅलेंज चॅलेंज. असं बघा, एका भक्ताची नास्तिकाची गाठ पडली बघा, काय गाठ पडली बघा. आणि गाठ पडल्यानंतर त्या नास्तिकाने प्रश्न केला त्या भक्ताला. काय प्रश्न करा सांग म्हणे, तुलाही देवदेव करतो, पूजा करतो, यात्रा करतो बरं का, देवासाठी मंदिर बांधतो, लई तुझं बघा देवावर प्रेम आहे की. आणि मग तुझा देव कुठे कसा आहे मला दाखव बा. याला असा प्रश्न वगैरे नास्तिकाने केला बरं का. आणि तुम्हाला जर असं बघा, पहिलं बघा, असं जर जर तुम्हाला कोणीतरी विचारलं तुमचा देव कोणी मला दाखवता बा, सोपं आहे बरं का, सोपा मुद्दा आहे. त्या नास्तिकाचा का कान पकडा, काय पकडायचा, कान पकडायचं बरं का. तो म्हणून मला देव दाखवा, त्याला देवच दाखवायचा बरं का. मग कोणता देव दाखवायचा माहितीये का? हा, कोणता देव दाखवायचा? सूर्यनारायण. त्याचा कान पकडायचा, म्हणजे आमचा देव पाय म्हणे. कोणता देव दाखवायचा? सूर्यनारायण. काय चॅलेंज करी कर नास्तिक पुन्हा, लक्षात घ्या. कोणता देव दाखवायचा? म्हणून आपण काय म्हणतो, सूर्य नारायण सूर्य नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, आदित्य नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, अग्नि नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, यज्ञ नारायण नारायण. शरीर बघा, त्याला सांगा काय, आमच्या देवाला धरून धरून दाखव म्हणे. काय कर, धरून दाखव, लक्षात घे. पण त्याने काय हे बघा, नांगीच काय टाकली पाहिजेत, नांगी टाकली बघा. त्याचं चॅलेंजवर आपण बघा उत्तर दिलं पाहिजे. त्याप्रमाणे बघा दुसरं उत्तर कोणतं द्यायचं बघा. त्याला प्रश्न विचारला तर त्या भक्ताने काय केलं बघा, म्हणे हा फारच भारी दिसावा, याला आपण काय केलं पाहिजे, जरा धडा शिकायला पाहिजे बरं. आणि मग त्या भक्ताने त्या नास्तिकाला काय सांगितलं बरं का, देव बघा, देव तुला देव पाहायचा म्हणे, माझा देव तुला दाखवतो बरं का, लक्षात. आणि मग भक्ताने काय केलं, दूध बघा, दूध आणलं. काय आणलं? दूध आणलं. काय आणलं बघा, दूध आणलं बरं का. दुधाचा ग्लास त्या नास्तिकापुढे बघा धरला बरं का. आणि प्रश्न केला त्या नास्तिकाला. काय प्रश्न केला? सांग म्हणे, या दुधात तूप आहे का बरं का. काय प्रश्न केला नास्तिकाला बरं का, लक्षात घ्या. प्रश्न आहे नास्तिकाला. काय प्रश्न आहेत? या दुधात तूप आहे का म्हणे, सांग. नास्तिक गोंधळून गेला ना. काय चक्रात पडला, चक्रात. त्याला समजना, कारण नाही म्हणावं तर आहे, आणि आहे म्हणजे दिसत नाही ना, आहे की नाही. काय नाही म्हणावं तर, आणि आहे म्हणजे दिसत नाही. प्रश्न दुधात तूप आहे का, त्याला काय बोलता येईल, सांगता येईल. मग बघा त्या भक्तांनी त्याला चॅलेंज, हे बघ म्हणे, या दुधात तूप आहे म्हणे, ते दिसेल केव्हा म्हणे, या दुधाला काय करावं लागेल, गरम करून त्याला काय करावं लागेल, हा दही, दही दुधाचं काय करावं लागेल, विरजन, विरजन बघा, दही करावं लागेल. दह्याला काय करावं लागेल, मंथन, मंथन काय करावं लागेल, त्याला मंथन करावं लागेल. तर काय तयार होईल, लोणी तयार होईल. त्या लोण्याला काय करावं लागेल, अग्नी, बघा अग्नी तापावं लागेल. बघा दुधात तूप आहे, दिसलं केव्हा, दिसलं केव्हा, प्रक्रिया केली, संस्कार, प्रयोग बघा त्या दुधावर करावा लागला. तेव्हा त्या दुधातून कशा दर्शन झालं, दुधातून कशा दर्शन झालं, तुपाचं. लक्षात घ्या. त्याप्रमाणे जगात देव आहे तो काय बाजारचा भाजीपाला आहे का लगेच बघा आणून दाखवायचं. त्यासाठी काय करावं लागेल, तपेविने दैवत दिदल्याविने प्राप्त, तपेविने दैवत दिदल्याविने प्राप्त, तपेविने दैवत
दिल्या विने प्राप्त तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त बुजवी नाही तर कोण सांगे बुजवी नाही तर कोण सांगे बुजवी नाही कोण सांगे बुजवी नाही कोण सांगे. म्हणजे जसं बघा बाबाजी तपश्चर्या केली की तर भगवंतांनी काय केलं दर्शन अशा रीतीने भगवंताचा महिमा भगवंताच्या नामाचा महिमा पण सर्वांनी ध्यान बघा ध्यान ठेवायचं. त्याचप्रमाणे सुंदर असं भक्तिगत तुम्ही सकाळी ऐकता की भगवंताचा महिमा की लक्षात. मग देव कसा आहे देव कसा आहे बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान. सुनाओ जरा से. हॅलो श्रद्धा रखो जगत के लोगों अपने दीनानाथ में लाभ हानि जीवन और मृत्यु सब कुछ उसके हाथ में. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. पालन भक्ता होता उसका बालन वाका होता जिसका रक्षक दयालु. मारने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. त्याग दो रे भाई फल की आशा स्वार्थ बिना प्रीत जो. कल क्या होगा इसकी चिंता जगत पिता पर छोड़ो. क्या होनी है क्या न होनी क्या होनी है क्या न होनी सबका उसको ज्ञान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता केवल उसकी सत्ता. जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता केवल उसकी सत्ता. प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता हिल न सके एक पत्ता. उसी का सोचा यहाँ पे होता उसी का सोचा यहाँ पे होता उसकी शक्ति महान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. पालन वाका होता उसका पालन वाका होता जिसका रक्षक दयालु. वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. दयालु भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त अलख. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु
जगन्नाथ स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगत स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। म्हणून सर्व करता अर्थ कोणी, सर्व करता अर्थ कोणी, करता तुझ करविता, तुझ करता करविता, शरण तुला रे भगवंता, शरण तुला रे भगवंता, शरण तुला रे भगवंता, शरण तुला रे भगवंता। सर्व करता अर्थ कोणी. म्हणून बघा देवाची की सत्ता माहिती का, झाडाची पाणी न हालेची सत्ता बरं का. काय झाडाचं पान सुद्धा कोणाच्या आदेश हलत नाही बरं का देवाच्या. मग पाऊस कोणामुळे पडतो, तुमच्यामुळे पडतो का, तुम्ही म्हणजे म्हणून पडतो का, हा लक्षात आहे. माझ्या सकाळ सत्रामध्ये जे आपण अनुष्ठान बघा या करिता जी परंपरा बाबाजींनी सुरू केली ती किती महत्वाची केली. किती बघा बाबाजींनी दूरदृष्टी किंवा अभ्यास करून या परंपरेचा विचार केला असेल की कशी शोधून काढली, की कशी शोधून कुठून शोधली असेल ही अनुष्ठान परंपरा. कारण बाबाजींच्या जन्माच्या अगोदर असं अनुष्ठान कुठं होत होतं का सांगा. अनुष्ठान कोणी करीत होतं का. मग अनुष्ठानचा अधिकार कोणी आपल्याला कोणी दिला, कोणी दिला. म्हणजे बघा जे बाबांच्या नंतर जन्म आले का, कोणाच्या नंतर जन्म आले, जे अगोदर आले त्यांचा कार्यक्रम बघा नाही. माताजी बाबांच्या नंतर जन्म किती भाग्यान म्हणावं लागते. कारण अनुष्ठानाचा पहिला अधिकार कोणाला होता, फक्त जपतप अनुष्ठान करते ऋषी मुनी बर का. ऋषी मुनीच फक्त अनुष्ठान करायचे. जन म्हणजे जनता जनार्दन हेच नव्हते बर का. बाबाजी म्हणतात जनता जनार्दन बा अधिकार दिला. आणि तोही बघा तस्मात शास्त्र प्रमागातही शास्त्राला प्रमाण मानू. अशा बाबांच्या आवडत्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केला मागा. जी कथा आपण बघा भागवतातली बघत पाहत आहोत की जे नवनारायण आले होते कोणाच्या यज्ञामध्ये, जनक राजा. हा, आणि स्वागत बघा जनक राजाने त्यांचं केलं होतं. त्यांची पाद्यपूजा जगून त्याला आसनं बसवलं होती. नवनारायण बघा आसनं बसले होते बघा असे. आणि त्यांच्या समेत जनक राजा सुद्धा बसलेले होते. आणि मग प्रश्न बघा जनक राजाने केला. कोणाला प्रश्न केला, कोणी केला, बघा जनक राजा. काय प्रश्न केला जनक राजाने नवनारायणा, अत्यंतिक क्षयम म्हणजे या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये, अत्यंत महत्वाचा प्रश्न. जो प्रश्न इकडे वसुदेव आणि नारद यांचा समाज झाला नका, आणि नारद मुनीला जो प्रश्न विचारला होता वसुदेवाने त्याच विषयाचा बघा, त्याच आशयाचा आणि त्याच प्रकारचा प्रश्न कोणी विचारला, जनक राजाने. नवनारायण एक आता कोण कोणाला सांगून राहिलं, वसुदेवाला नारद बर का. काय वसुदेवाला नारद मुनी ही कथा सांगून राहिले जनक राजाची. शुकाचार्य कोणाला सांगून राहिले, परीक्षितीला. आणि उद्धवाला कोण सांगून राहिलं, भगवान. तुम्हाला कोण सांगून राहिलं, जगद्गुरु बाबा. लक्षात येतं. हा इतिहास बघा आपला या भारतभूमीचा आहे. हिस्टरी ऑफ भारत. आणि त्यावेळेला या जनक राजाच्या प्रश्न उत्तर कोणी दिलेलं आहे, कोणी दिलेलं आहे, एक नारायण. हा पहिल्या नारायणाचं नाव काय, कवी. कवी बघा, कवी या नारायणाने जनक राजाला उत्तर दिलं. काय म्हणतात कवी जनक राजा बरं का, म्हणे अत्यंतिक संयम किंवा जे कल्याण मे कल्याण ते काय ऐक म्हणे, की भगवंतांच्या चरण कमलांची पूजा बरं का, सेवा. काय भगवंताच्या चरण कमलांची सेवा हेच परम कल्याण आहे बरं का. कोणा सेवा करायची, भगवंताच्या. भगवंत म्हणजे कोण,
गुरु नाव गुरु गुरु हा संत गुरु हा गुरु विने देव नाही तुझ्या. लक्षात घ्या. भगवंताच्या चरण कमलांची सेवा हेच परम कल्याण आहे बरं का. आणि जो मनुष्य मी म्हणतो ना, म्हणजे तो चुकीच्या अहंकारापासून बघा बरं का दूर जातो. आणि जो विरक्त झालेला असतो बघा त्यालाच गुरुची सेवा लाभते बघा. विरक्ती म्हणजे काय? ज्याला देहामध्ये अहंकार काय नसतो, सध्या का देह बुद्धी नसते, तर तो काय म्हणतो, जो जेही बघा काम करीत असेल ना, तर काय म्हणत असतो तो भक्त, मी निमित्त मात्र आहे, करता करविता माझा हा. गुरुने माझ्याकडून करून घेतलं. काय केलं? गुरूंच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो. गुरुमुळे बघा सर्व. कोणामुळे म्हणतो तो? सद्गुरूंच्या कृपेने. जसं आपण म्हणतो ना, मातीचे मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. मुखे बोलू लागले बाबा तुम्हामुळे. वांगळे चालू लागले बाबा तुम्हामुळे. महात्मांना डोळे आले, महात्मांना डोळे आले बाबा तुम्हामुळे. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. जे जे काही केले तुमच्या आमच्यासाठी, त्यांच्यामुळेच होती आपल्या गाठी भेटी. जे जे काही केले तुमच्या आमच्यासाठी, त्यांच्यामुळेच होती आपल्या गाठी भेटी. जीवन धन्य झाले, जीवन धन्य झाले बाबा तुम्हामुळे. एका जरा हात बोलताना सर्वांनी जरा दोघा काही. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. कोणी विजेला लटकले ते नाव घेता सुटले. दुःखी संसार त्यांचे सुखी करून दिले. जनतेचा उद्धारा, जनतेचा उद्धारा जन्म घेऊन आले. सफरचंद ठेवलं त्याच्यावर केळीचा केळी ठेवली, त्याच्यावर प्लेन ठेवला. हे सहज नाही ठेवलं, भिरभिर करू नका स्थिर राहा म्हणून ठेवलंय. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. बाबा तुम्हामुळे, बाबा तुम्हामुळे, बाबा तुम्हामुळे. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. प्रत्येक माणसाने काय विचार केला पाहिजे बरं का, की आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकलं पाहिजे बरं का. काही धडा बघा शिकलं. शेजाऱ्यापासून, मित्राकडून, आई वडिलांपासून, प्रत्येकाकडून काही काही शिकण्यासारखं. म्हणून नाथपाने भागवत म्हणजे काय सांगितलं, ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण. ज्याचा पाहुणे अवगुण तुम्ही सांडीला जा. संपूर्ण म्हणून संपूर्ण जगामध्ये गुरु दिसत असे बघा. संपूर्ण जग आपला गुरु आहे. प्रत्येकाकडून बघा शिकण्यासारखं. आज आपला काय विषय चालू होता? कल्याण कृष्ण, जनक राजाचा प्रश्न. कल्याण कशामध्ये आहेत? कल्याण कशामध्ये आहेत? गुरुंच्या सेवा. कशी? कोणाची सेवा? गुरुचरणा सेवा म्हणजे गुरुचे पाय दाबणे का? ज्याही त्यांच्या परंपरा लक्षात. हे तर बघा की मर्म ज्याला मर्म कळलं नाही तर काय होईल माहितीये का? चुकल्या वर्म मग तुम्हाला एक जन्म नाही, या जन्मात नाही कळत, पुढा जन्म घ्यावा लागेल. नाही तर पुढच्या चुकल्या वर्म. म्हणून कोणत्या गोष्टीचं वर्म कळायला पाहिजे. कल्याण मग कशामध्ये?
सुंदर उत्तर बघा कवी या नारायण दिलं. आणि पुढे बघा कवी काय सांगत जनक राजाला काय सांगत आहेत. म्हणे बघ म्हणे राजा, भगवंताने आपल्याला देह ऐकायला देह दिला बरं. या देहामध्ये अनेक इंद्रिय काय दिली, अनेक इंद्रिय दिली. कोण दश इंद्रिय दिली बरं का. दश इंद्रिय कोणती दिलेली आहेत? दश इंद्रिय कोणती? दोन 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 ही दश इंद्रिय आहेत. आणि दुसरं काय आणखी? मन 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 इंद्रिय बघा. ते तुम्हाला दिसतं का? याचा मग ते तुम्हाला नाहीये का? एवढे शरीर सर्वच बसेल बघा. प्रत्येकाला काय दिलेलं आहे? मन आणि बुद्धी दिली. पण ते तुम्हाला दिसतं का? मग ती नाहीये का? जसं तुम्ही मनाने काय विचार केला, काय केला? मनाने विचार केला. काय विचार केला? नागपंचमी अनुष्ठानला नागपंचमी अनुष्ठानला बरं का मनाची खुणगड बांधली. मनात आलं. काय आलं पाहिजे बघा? मनात आलं म्हणून तुम्ही ते येऊ शकले लक्षात. मन मन एक आहे बघा. जसं बघा शरीरामध्ये प्राण आहे बघा. प्राण जसं इंद्रियामध्ये मन आहे बघा. सर्वात महत्वाचं मन इंद्रिय. मन कबीर महाराज काय म्हणतात? मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. बरं का सुंदर असं सुभाषित कबीरांनी त्यातून गायलं. काय सांगितले? मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. हा पुढे नहीं खिंचेगी कमान तो कैसा लगेगा तीर. लक्षात घ्या. आता धनुष्याला बाण लावलेला आहे. तो बाण केव्हा दूर जाऊ शकतो? जब कमान खींचेंगे तब बाण वहां से निकल सकता है. तीर कमान. म्हणून भक्तांसाठी साधकासाठी सुंदर बघा वर्णन केलं. काय म्हणले? मन गया तो जाने दे. मन जसं एखाद्या ठिकाणी गेलं ना तर जाऊन द्यायचं. मात्र शरीराने जायचं. त्याचं उदाहरण कोणतं दिलं? नाही किंची कमान तो कैसा लगेगा. आणखी उदाहरण दिलं बघा. पतंग असं पतंग 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 म्हणजे ते नाही का पाखरू. हा ते पतंग काय करतं माहितीये? काय करतं पतंग? दिवासा दिवा की त्या दिवा काय करतं? कशामुळे? हा त्या दिव्याच्या रूपाला भुलला. कोण भुललं? पतंग. पतंग. आणि म्हणून त्यांनी काय केलं? तसं बघा मनुष्य काय करतो? कशा तरी भुलतो. कशाला भुलतो? मग काय विषय वाचण्यामुळे भुलतो का मनुष्य. आणि पतंग बघा त्या देव झडप घालतो. आणि झडप घातल्यानंतर काय होतं? काय होतं बघा? रूपाला तो पतंग भाळला तर काय झालं? मरण. त्याला मारावं लागलं. लक्षात द्या. आणि हे मागची पतंग पाहून राहिला. ती मागची आणखी दुसरे पतंग पाहून राहिले. काय पाहून राहिले? म्हणे आणि झडप घातली मरले म्हणे. तरी सुद्धा बरं का दुसरा पतंग सुद्धा काय करतो? तशी अवस्था बघा बरं का. विषय अंध लोकांची काम वाचण्याच्या नादी लागलेली व्यक्ती बघा जीवाची. म्हणून बाबाजीने काय सांगितलं? परस्त्रीचा त्याग. काय सांगितलं बरं का? परस्त्रीचा त्याग हे अत्यंत प्रिन्सिपल बघा. तर भक्तांसाठी बाबाजीने काय केलंय म्हटलं तळमळीने बाबाजीने मला उपदेश केला बघा. परस्त्रीचा त्याग म्हणजे काय? जसं प्रभू श्रीरामचंद्र होऊन गेले म्हणून तुम्ही सर्व ग्रस्ताश्रमी भक्तांनी काय करायचं? कसं राहायचं? जय श्रीराम राहायचं. कसं राहायचं? जय श्रीराम राहायचं. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी काय केलं? कसं राहायचं? जय हनुमान. बरं लक्षात बरं का. आणि आमचे संन्यासी साधक यांनी तर काय मग कसं आहे? हमेशा केली जय हनुमान. लक्षात बरं का. विवेकानंद झाले, समजा संतोष झाला असेल. असे जेवढे बघा रविंद्र असे सर्व साधक ब्रह्मचारी यांनी कसं राहायचं? जय हनुमान. परस्त्रीचा त्याग बघा किती बघा महत्वाचं तत्व भक्तांनी बघा बाबांनी आपल्या सर्वांसाठी सांगितलं. त्यासाठी कोणतं उदाहरण दिलं?
कोणतं उदाहरण दिलं? पतंगाला गुरु केलं बरं का, लक्षात घ्या. म्हणून ग्रस्ती व्यक्तीने किंवा कोणी बघा त्या पतंगासारखं बघा वागू नका. आणि पतंग सर करायला जाता काय होईल? जलकर राख. म्हणून त्यासाठी तर तुम्हाला संसारात राहून जर धन्य धन्य बघा काय धन्य व्हायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल बघा? धन्य संसारी कोणा म्हणले? नाथ महाराजांनी मार्ग. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 773 वर का. म्हणजे 773 म्हणजे किती? 773. हा 773 ओवी मध्ये नाथ कोणाचं वर्णन केलं? कोणता बघा संसारी जीव धन्य बघा किंवा संसारी जीव कशाने बघा धन्य होऊ शकतो? अशा सुंदर होई बघा ना आत्माने भागातून काय होई घेतलेले नाम नाचे निरंतरी धन्य धन्य तोटी संसारी स्वानंदे हरी गर्जरी. किती बघा सुंदर गोवी भागवत आत्माने काय म्हणतात? ऐसे ज्याचे जीवेवर नाम नाचे म्हणजे ज्याच्या जीवेवर मी भगवंताचं नाव. जर तुम्ही म्हणता ना जिबले तुला काय धंदा गरीबर, त्याप्रमाणे जो भक्त नेहमी काय करतो? नामच बघा ना. मग मोठीचं बटन दाबताना, द्राक्षाचे काम करताना, शेतीचं काम करताना, गायींची सेवा करताना, कोणत्याही बघा काम करतो जो भक्त काय करतो? नेहमी भगवंताचं नामस्मरण करतो. असं नामस्मरण करणारा भक्त काय आहेत? एकदा नाही धन्य धन्य तो संसारी. पुढे काय म्हणतात? स्वानंदे हरी गर्जतो. आणि ते नामस्मरण कसं करायचं? आनंदाने बरं का, प्रेमाने. लक्षात कसं नाही का, प्रेमी हरिदास नाचत म्हणलं जातं. आणि काय बघा महिमा नामाचा आहे की असं सहज जरी तुम्ही नामस्मरण केलं त्यांनी काय होईल? तुमचं पाप नाही असेल का? पाप पुण्य होईल आपलं, तुम्हाला पाप होईल. म्हणून बघा नामाला अग्नी म्हणलं. जसं बघा अग्नी तुमचा जर पाय पडला तर काय होईल? सांगा ना. अग्नी म्हणेल का असा तर तुमचा नकळ पाय पडला मी तुम्हाला चटका देणार नाही? तसं बघा अग्नीवर तुमचा पाय कळत बघा न कळत पडो, अग्नी चटका दिल्याशिवाय राहणार नाही. तसं नाम तुम्ही कसंही घ्या तर काय होईल? त्या नामाने काय होईल? तुमचं पाप नष्ट झालं असं बघा नामाचं. म्हणून आपण बघा अनुष्ठानाच्या रूपाने ती बघा धन्य बघा झाली लागते. आणि शेवटचा मुद्दा आपण घेऊया महत्वाचा वर्गाला. जो प्रश्न आपण भागवतातला घेतला ना, जो कोणी विचारला होता जनक राजाने, इकडं वसुदेवाने विचारलं की मनुष्याचं कल्याण कशामध्ये किंवा या भवसागरातून मनुष्य कसा तरुण जाईल अशात. या दोन्ही प्रश्न उत्तर एकच आहे बरं का. काय उत्तर दिलं जनक राजाला कवीने? दुर्लभ मनुष्य देईनाम तत्र बिर्लमन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. मनुष्य देव कसा आहे? तुम्हाला कोणाला खात्री गॅरंटी आहे का? मी पुढच्या जन्मी काय होईल मनुष्य म्हणून जन्मला अशी मला गॅरंटी आहे का? आणि किती दिवस जगण्याची सुद्धा गॅरंटी आहे का? लक्षात. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या मनुष्य देहामध्ये मनाने काय करायला सांगितलं? मनाने काय करायचं? ध्यान. बरं का, तुम्हाला खाता ना आज ना का 8 वाजता सुरू करेल बघा तुम्हाला की आता आपली 6:50 आता आपल्याला आर्थिक जायचे. मनाने काय करायचं? ध्यान. पायाने काय करायचं? जसं तुम्ही विधीला आले, आपण मंदिरात दर्शनाला जातो पायऱ्या,
तेच पाय धन्य ते पाय कुठे जातात देवालयात अशा कथा कीर्तनात सत्संगाला मंदिरात वाटत पायाने कुठे जावं मन पायी देवालय ग म्हण. हाताने काय करायचं हाताने काय करायचं पूजा पूजा काय करायची हाताने पूजा करायची का माळ जप काय जवळची बघा माळ जपायची हाताने माळ जपायची पूजा करायची. पुढे डोळ्याने काय करायचं डोळे तुम्ही घ्यारे सुख रूप पाहता लोचन सुख झाले. मनाने डोळाने मुखाने काय करायचं कानाने काय करायचं हरीचे हा कारण करावया भाळे बोळे जण मुख्य चित्तशुद्धीचं कारण हा जन्म जन्म पण हरीचे गुण श्रवण करावे या कानाने काय ऐकायचं हरीचे बघा मुद्दा काय चालू आपला या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये अशा रीती बघा इंद्रियाने बघा काय करा बघा सुंदर बघा ना त्याप्रमाणे जिभेने काय करायचं तीर्थ काय करायचं नाकाने काय करायचं बर का समजा गुरुच्या चरणावरचं फुल असेल भगवंताच्या चरणावरचं फुल वाहिलं का वाहिलेलं फुल असेल ते फुल काय करायचं उचलायचं बरं का आणि ना त्याच काय करावं सुगंध काय घ्यायचा आणि ते काय करायचं आपल्या बघा डोक्यावर लक्षात अशा रीतीने बघा प्रत्येक इंद्रियाने कोणतं कर्म केलं पाहिजे हे कसं उत्तर चालू आहे आपलं हे उत्तर हे जे मध्ये कशाबद्दल चालू आहे आपले जो प्रश्न विचारला होता ना जनक राजाने त्याचं उत्तर लक्षात त्याचं उत्तर आहे आणि मग थोडक्यात मग या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहेत एका शब्दामध्ये ना कशामध्ये आहेत मग अनुष्ठान केल्याने कल्याण होतं का वाटोळं होतं लक्षात घ्या ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्या जनक राजाला विचारायला गेली काय करावं लक्षात घ्या तिकडं वसुदेवाला सुद्धा काय करावं लक्षात घ्या आपल्याला मात्र बाबांच्या कृपेने लक्षात म्हणून संत कृपा झाली इमारत म्हणून सुंदर असं गीत मीराबाईनं गायलं की नाही ऐशी लागी लगन केली सुना थोडक्यात आणि आपण मग आरतीकडे जाऊ सारे ग पदनी धनी हरे ग मदा है आँख जो शाम का दर्शन किया है शीश जो प्रभु चरण में वंदन किया जे डोकं पुढं झुकतं बरं का प्रभु चरण बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जजने मर कर भी अमर नाम है उस जीव का जजने प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे
ऐसी लागी नजर ऐसी लागी नजर लागी 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 रे लागी लागी ऐसी लागी नजर मीरा हो गई मगर ऐसी लागी नजर मीरा हो गई मगर वो तो गली गली हरी गाने लगी महलों में बन के जो कंचनी महलों में बन के जो कंचनी मीरा रानी दीवानी कहानी लगी ऐसी लागी मीरा हो गई मगर कोई रोके नहीं कोई टोके नहीं कोई रोके नहीं कोई टोके नहीं मीरा गोविंद गोपाल गाए बैठी संतों के ससुर मोहन मीरा प्रेम को मनाए वो तो गले गाने वो तो गली गली मीरा तालीवाले जोरशोर। राणा ने विष दिया तो क्या हुआ? अमृत। तो मीरा ने अमृत दिया। जे जानू करून राहिले ना त्याच्या हवे दूध पाण्याचा विशेष बघायला शाळेत बसा सिट डाऊन. मात्र बघा देव काय बाजारचा भाजीपाला देव काय आशाने भेटायचा म्हणजे कोणाचा आहे बघा तो कोणाच्या बापाचा नाही कोणाचा आहे भावाचा. म्हणून भाव कोणता ठेवा का सकाळी पहाटे बरं का त्यासाठी तुम्हाला काय करावं का पहाटे उडवल पहाटे आणि ती कधी बी नाही बरं का 5 वाजेच्या आत किती बरं का इन टाइम वेळेला किती महत्व आहे वेळेला फार महत्व वेळ वेळेची किंमत कोणाला विचारा खेळाडूला कोणाला विचारा खेळाडूला वेळेची किंमत विचारा 1 सेकंदामध्ये तो बाद होऊ शकतो किंवा जिंकू शकतो. वेळेची किंमत आणखी कोणाला विचारा ज्याने जुई मनाने प्रवास करतो ना त्याला विचारा बरं वेळ नाही गेलं काय होतं लक्षात वेळेची किंमत लक्षात वेळेची किंमत म्हणून तर गेला हा वेळ मग आता किती दिवस राहिले तुमचे फक्त आज अजून 3 दिवस आज उद्या परवा लक्षात परवा सांगताय म्हणून आपण काय जाहीर केलं होतं विधी बिला कधी हजर झाली पाहिजे कधी हजर झाली पाहिजे हो मृत्युंजयाला मग आज सुद्धा बरं का बरेचसे उशिरा आले बघा आहे की लेट कमरच्या मध्ये लेट कारण गीता काय म्हणते तैसा कर्म करायचा म्हणजे मृत्युंजयाला हजर झाले त्याला पुण्यविधीचं का पूर्ण फळ विधीचं त्यांना प्राप्ती द्या नित्य नियम केल्याचं पूर्ण फळ कोणाला मिळेल जो मृत्युंजयाला हजर झाला त्याला मिळेल म्हणजे उशीर येईल त्यांना मग काहींना पाहून म्हणजे 90% काहींना 80 काहींना 70 60 50 40 जे फार संपल्यावर आले त्यांना 0% 0 ते हिरो होऊ शकत असेल एवढं आयंदी आळशीपणा करावं का कारण ठरलेलं ना जर ठरले की नाही तर 5 वाजेच्या आत विधीला आपण हजर ठरलेलं आहे म्हणून तसं नियोजन आपण उठण्याचं केलं पाहिजे की नाही तरच आपण त्या ठिकाणी येऊ शकतो
म्हणून बघा आता पुन्हा आता आठवण मार का जे उशीर आले ना त्यांना शासनच झालं बरं. म्हणजे उशीर आले त्यांना उभे राहा पटापट बरं का विवेकानंद ना पटापट. इकडे लक्ष द्या एक मिनिट. नाही बरं का कमीत कमी वन घेईन बरं का जरा. हा तो जर तोंड बंद करून जरा का आता सिट डाऊन आता घ्या पुढचा विषय.